लेट्स गो रियान. बघू त्रास झाला. त्रास झाला. हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व छान असाल गाईज. तर गाईज आता वाजलेले आहे सायंकाळचे 6 आणि बघा पाऊस पण कमी झालेला आहे. पूर्ण दिवस पाऊस होता गाईज, त्याच्यामुळे बच्चांना पण आज लवकर सुट्टी दिली गाईज शाळेमधनं. तर गाईज बघा त्याच्या दाताचा त्रास आता पण सुरूच आहे गाईज आणि त्याला बिलकुल दवाखान्यात यायला ना खूप कंटाळा येत आहे. तर यश दवाखान्यात जायचं. त्या तो बोलते की मम्मी तो डॉक्टर मला बोलते आहे नाही देणार आणि मला इंजेक्शन देतं. तर त्याला खूप त्रास येत आहे जायचा. त्याला इंजेक्शन नाही घ्यायचं आहे आणि खरंच तो खूप लहान आहे गाईज. तो कसं इतकं इंजेक्शन घेणार आणि त्याची प्रोसेस आहे ना आतापर्यंत कंप्लीट नाही झालेली आहे. तर त्याचं रूट कॅनल चालू आहे. ॲक्च्युली 2 दाताचं रूट कॅनल करावं लागलं. तर त्याच्यामुळे वेळ गेला आहे आणि आता आज बहुतेक डॉक्टर आजचा लास्ट होऊ शकते. आज त्याचं फायनल होऊ शकते प्रोसेस. रियांश आज पूर्ण होऊन जाईल बेटा दाताचं. आजच्या दिवस चल. आजच्या दिवस मी तिला बोलते की याला इंजेक्शन नको द्या म्हणून. चालेल. इंजेक्शन देते. तर गाईज पाऊस यावेळेस खूप जास्त होता, त्याच्यामुळे डॉक्टरांच्या पण भरपूर सुट्ट्या झाल्या. कारण की त्यांना यायलाच जमेना, पूर्ण ट्रॅफिक जाम पावसामुळे. तर त्याच्यामुळे सुट्ट्या झाल्या. त्याच्यामुळे याचं वारंवार इन्फेक्शन वाढतच आहे गाईज. आत्तापर्यंत ते बरं झालेलं नाही आणि तो पण कंटाळून गेला आणि मी पण कंटाळून गेले त्याला नेऊ. तर तो पण इरिटेट झाला आहे गाईज. तर तो तर आज यायला रेडीच नाही आहे. पण मी त्याला बोलते चल आज कसं पण फायनल झालं का बरं होईल. शार्वी पण उठलेली आहे झोपून आता. काय खातेस ग? काय खातेस गुडू? बिस्किट खाते. तिला भूक लागली गाईस आणि ती बिस्किट खायला बसलेली आहे आता. आणि आता माझा स्वयंपाक पण व्हायचा आहे. तर मी आता याला आधी घेऊन जाते दवाखान्यात मला वाटते 8 सव्वा 8 तर होईलच. मग घरी आल्यावर स्वयंपाक करणार आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करणार. तर चला चलूया. चलायचं? हां जाऊ. काय झालं बेटा? बाबा काय झालं तुला? बोल. नाही जाऊ. पण हे दाताचं मग ते तसंच राहणार. परत इन्फेक्शन होणार ना. ते क्लिअर करावंच लागेल आपल्याला बाबा. त्याच्याशिवाय नाही होणार. हां त्याच्याशिवाय नाही होणार यार. ते क्लिअर करावंच लागेल ना. प्लीज आम्ही निघूया. जातपर्यंत 10 मिनटं लागेल आणि परत पाऊस चालू झाला की परत प्रॉब्लेम होऊन जाईल. तर चला आम्ही चलूया. चल शार्वी, अम्ब्रेला घे तुझी. एक काम कर शार्वी, तू तुझं रेनकोट घेऊन चल आणि आम्ही आमचा अम्ब्रेला घेऊन चालतो. ठीक आहे. रियान तुझा रेनकोट घे बाबू. चल रेनकोट. हां याच्या हातामध्ये नको घेऊ. एक पिशवी घे, पिशवीमध्ये घेऊन चाल. ठीक आहे. रेनकोट घेऊन चाल ना पिशवीमध्ये. आता सध्या पाऊस नाही आहे बाबू. आता पाऊस नाही आहे गाईस. पाऊस गेलेला आहे. बोल. हां ठीक आहे चालेल. ते ब्ल्यू कलरची पिशवी ना इथे ठेवलेली आहे. तर चला गाईस आम्ही निघतो. तुझ्यापेक्षा भीती मला वाटते तुझ्यासाठी. मला वाटतं मलाच इंजेक्शन लावते दाताला. तर गाईज बघा आम्ही आता निघालो आहे आणि गार्डन बघा कोणीच गार्डनमध्ये आहे नाही. पूर्ण चिखल होऊन आहे गाईज इथे गार्डनला आणि एकही मुलाला गार्डनमध्ये जायला मिळत नाही आहे गाईज. पुढे पुढे जाऊ नको. हळू जरा हळू. तर गाईज बघा 4-5 दिवसांनी आज पाऊस थांबलेला आहे. चल इकडे राईट साईडला चल. शार्वी
मोठं इंजेक्शन कुठून लागलं? हा? इंजेक्शन पाहिजे का रियांशला? हम्म? नाही पाहिजे. कधी दिलं होतं तुला इंजेक्शन? बोल बरं. काय दिलं होतं? ते इंजेक्शन नसतं बाळा, ते पाणी असतं. मधूर लागते. काय मधूर लागते. दुखतंय? काय दुखलं होतं? नाही, दुखतं जेव्हा ते इंजेक्शन लावते तेव्हा. त्यावेळी ते दुखत नसतं बाळा, ते तुला फील होतं की तिकडे काहीतरी करतोय. दुखायचं असं आज होऊन जाईल घे, आज उद्या होऊन जाईल. आज टेन्शन होऊन नको जाईल. घेऊ आता. तू दुखतं आज दुखतं उद्या म्हटलं होऊन तर जाईल. मग ते ठीक आहे. का हो. मॅडम नाही करणार पूर्ण. हम्म. दुखते. शार्वी, इंजेक्शन घ्यायचं? देते तुला इंजेक्शन. देते. किती इंजेक्शन द्यायचं? हिला पण इंजेक्शन द्यायचं. नाही हा? हिला पण कशाला? द्यायचं एक इंजेक्शन. ब्रश हिचे करते? दात पूर्ण खराब झाले ना. ब्रश करते ना? हिचे पूर्ण दात खराब झालेले आहे. हा ना शार्वी, दाखव. ई कर, ई कर. नाही बोलतो. तोंडाचं open कर. रियाज, हिला देऊ इंजेक्शन? हा, हिला इंजेक्शन देऊन दे. 7 इयरची झाली तरी का? तू 7 इयर्सची झाली नाही झाली, दात किडले तर करावं लागेल. तुला दात हा, आले, त्याच्यासाठी 7 इयर्सची व्हायची गरज नाही तुला 2 आहे. वर्षात दात आले आणि तू एक पण दात किडला, मग तुला सुई लागणार. हा, ट्रीटमेंट करायची. दादा कसा करतो ना ट्रीटमेंट, तसं तुला पण करायचं आहे. कळलं का? हा, माझं नंतर तुझं. तुला दादानंतर तुझा नंबर आहे. ऑल द बेस्ट शार्वी, ऑल द बेस्ट. नाही बोलते, नाही बोलते. रिया, हिला न्यायचं का? मॅमला बोलून द्या ते हात करून द्या. हो, मॅमला बोलू आज, तर करून द्या. आणि मग तुझ्या नंतर शार्वीचं. ठीक आहे? हा हा. शार्वीचं. उद्या शारूच्या उद्या. मग शार्वीला रडायला येते शार्वीचं इंजेक्शन. नेक्स्ट शार्वी, नेक्स्ट पेशंट शार्वी. बघ, शार्वीला रडायला येते. दे ना. हो, ठीक आहे. चलो अभी आपकी बारी है. गाईज, शार्वी रेडी झालेली आहे जाण्यासाठी, तर शार्वीला घेऊन जा. शार्वीला तर नेक्स्ट पेशंट घेऊन जा. नाही नाही, ओके ओके ओके, नाही नाही बाबा, नाही. जेव्हा आपलं शार्वीला गरज होईल ना तेव्हाच नेऊ, असं नाही करणार. ठीक आहे? ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. दादा बघ काय करतोय. दादा काय करतोय तू? हे काय करतोय? येत आहे. आले डॉक्टर? बघ, डॉक्टर आले शार्वीचे. चलो 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 अंदर चलो. लेट्स गो रियांश, लेट्स गो रियांश. म्हणजे थोडं ना. हा, तुला पाणी नाही, फ्लो पाहिजे. कशा लवकर ये, खूप पाऊस आहे. चला चला चला. काय झालं बाबू? बघ, तिला लागेल. शार्विका, अरे कुठे चालली पावसात? फायनली आम्ही आलेलो आहे घरी आणि झालं आहे रियांचं आकर बाबू. तर बघा, फिलिंग करून दिलेली आहे आणि उद्या बहुतेक याचं फायनल होऊन जाईल. बघू, त्रास झाला? त्रास झाला? खूप त्रास झाला? इंजेक्शन दिली तिने? रडायलाच लागला होता गाईज. रिया म्हणजे मला ना पाहूनच होत नाही त्याचा त्रास. आम्ही तर थोडा वेळ बघितला आणि बाहेरच निघून जातो, कारण की किती त्रास होते ना. रूट कॅनल म्हणजे मोठा व्यक्ती करू शकत नाही गाईज, पण इतका लहान असून बिचाऱ्याने केलं आहे ना बाबू.
माझा बच्चा. आम्ही तर थोडीशी सुई पण लागली तर बाबूला म्हणजे मला सहन होत नाही. घरी आल्यावर मस्ती चालू असते याची. आणि तिथे जाताना इतका हे करत होता, मी नाही जात मम्मा मला इंजेक्शन देईल असं तसं. आणि बघा झालं फायनली. हा ना बाबू, आता बरा होऊन जाईल माझा दादा. आता बरा होऊन जाईल. उद्या शाळेत जाशील ना? शाळेत जाशील ना उद्या? उद्या शाळा आहे. जाशील ना की नाटकी करशील? बघा पावसाचा मेसेज बघू येते की नाही येत. जर मेसेज नाही आला तर जाशील ना? तर याच्या शाळेमध्ये काय चालू आहे रिया? शाळेमध्ये डान्स चालू आहे, पण याचा दाताचा त्रास इतका होता ना, तर त्याच्यामुळे त्याला पाठवलं पण नाही गाईस. तर आता बोल. तर गाईज म्हणून सर्व बच्चांनी ब्रश करायचं, डेली गुरडाला पण करायचा. कारण की गाईज जो त्रास होतो ना, तो बच्चांनाच माहिती काय त्रास होतो. हा ना रिया, झालेला ना तुला त्रास? किती त्रास झालेला? मग किती इंजेक्शन लागले सांग तुला? 2 इंजेक्शन लागले. त्रास होत आहे, पण त्याला सहन तर करावं लागेल. तर काय करू शकते? काही करू शकत नाही. तर याच्यानंतर काय करशील? रोज ब्रश करायचं डेली, ठीक आहे? बिलकुल. तर गाईस आता करते स्वयंपाक. पनीर आणलेला आहे घरी आणि तुला काही खायचं नाही अर्धा 1 तास चालेल? आता काय बनवू? वरण भात बनवून देऊ का तुला? साधं वरण भात खाऊन घे. मला खिचडी खायची आवडीवाली. खिचडी खायची आहे तर तेच बोलते की खिचडी बनवून देते सॉफ्टवाली, म्हणजे तुझ्या दाताला त्रास नाही होणार. चालेल ना? खाशील ना? तर गाईस आता पण त्याचे पप्पा यायचे आहे आणि आम्ही येताना 8 वाजले. तर इतका अंधार झालेला आहे ना गाईस, तर आम्ही अंधारातच आलो. बरं झालं की मी रेनकोट आणि अम्ब्रेला घेऊन गेलेली सोबत. तर खरंच बघा पाऊस आलेला आणि हे आणि मस्त ओले होऊन मस्ती करत आलेले आहे गाईस. जास्त लांब नव्हता, 10 मिनिटाचा रस्ता आहे. तर आम्ही तर गाईस खरंच ह्या रूट कॅनल करणं खरंच खूप भारी गेलं आहे रियांशला. ह्या वेळेस त्याला खूप त्रास झाला आहे गाईस, पण ते करावं लागेलच. त्याच्यामुळे सर्व लहान लेकरांनी दक्षता घ्यावी की दाताची व्यवस्थित काळजी घ्यावी. आता नवीन टीथ आले की प्रॉपर काळजी घ्यायची, ठीक आहे ना? जे पण खाल्लं तर गुरडा. हे नवीन टीथ नाही आहे, हे दुधाचे दात आहे. हे तुझे दुधाचे दात आहे बेटा. वाईट आहे पण आतमधून किडले ना बाबू, म्हणून तर रूट कॅनल करावं लागलं ना तुला. तर ही दाताची ट्रीटमेंट करण्याची वेळ येईल. ही वेळ नको येऊ द्या. खरंच खूप जास्त पेनफुल आहे गाईस. रियाशला जो त्रास झालाय मलाच माहिती आहे गाईस की त्याला किती त्रास झालाय रूट कॅनलसाठी. तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या बच्चांची पण काळजी घ्या गाईस. तर कारण की आमच्यावर मला माहीत आहे काय झालं म्हणून मी सांगताय. तर तुम्ही पण काळजी नक्की घ्या. काय करते बाबू ते? काय करते हे? काय करते बाबू? शार्वी तुझी अम्ब्रेला घेते? तुझी अम्ब्रेला घेते बच्चे? बोल त्यांना घ्या नको म्हणून. बोल बच्चे. तुझं रेनकोट आता सध्या वाळू दे, खूप ओला झालाय. त्याला वाळू दे मग तिथे टाकते, ठीक आहे? तर गाईज आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि रिस्पॉन्स करा. आम्ही इतकी मेहनत घेतो का वेळ काढून, तर व्हिडिओला प्लीज रिस्पॉन्स करा आणि कमेंट्स पण करा की आम्हाला पण समजेल की आमची व्हिडिओ कोण बघत आहे आणि कोणाला काय रिस्पॉन्स वाटतं आमच्या ब्लॉगमधून. काय करायला पाहिजे नेमकं आम्ही ब्लॉगमध्ये नवीन तर आम्हाला टॉपिकसुद्धा द्या. फक्त हेच विनंती आहे. कर पप्पाला कॉल.